आज आपण या व्हिडिओमध्ये हॉटेलमध्ये मिळणारा परफेक्ट कडक कुरकुरीत डाळ वडा घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। अजिबात हा वडा तेलकट होत नाहीत, एकदम मस्त बाहेरून कडक कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट होतात। बनवायला अतिशय सोपे आहे, घरातील मोजक्या साहित्यांमध्ये बनवून तयार होतात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल एकदम मस्त कडक कुरकुरीत हे वडे तयार होतात। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एक मोठी वाटी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे। ही 1 तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवली तर जास्त वेळ भिजत ठेवायची आहे, 2 ते 3 तासांकरिता। डाळ बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून मिक्सरला थोडीशी जाडसर रवाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता ही संपूर्ण डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। ही डाळ वाटताना आपण पाण्याचा वापर केल्यामुळे वडे अजिबात कडक कुरकुरीत होणार नाहीत, क्रिस्पी होणार नाहीत। संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे। त्याचबरोबर आपण काही साहित्य वापरलेलं आहे ते पाहूया। बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे व आपण त्यातील थोडीशी डाळ ठेवलेली होती ती डाळसुद्धा घेतलेली आहे। वाटून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। साधारण 2 कांदे टाकून घेतलेले आहेत, एकदम बारीक आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 5 ते 6 चमचे संपूर्ण भिजवून घेतलेली डाळ टाकून घेतलेली आहे। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, त्याचबरोबर 1 चमचा बॅडगी मिरची पावडर व 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे। पाव चमचा हळद पावडर टाकून घेतलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। संपूर्ण मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची व लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता। संपूर्ण मसाले या डाळीच्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मिश्रण मिक्स करताना अजिबात देखील आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। संपूर्ण मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। हातावरती थोडं थोडं मिश्रण घेऊन आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे वडे तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। एकदम जास्त पातळ हे वडे तयार करून घ्यायचे नाहीत किंवा एकदम जास्त जाड देखील करून घ्यायचे नाहीत। इथे आपण वरून संपूर्ण डाळ टाकून घेतलेली आहे, कारण हे वडे खाताना डाळ जाताखाली आली तर वडे चवीला खूपच छान लागतात, म्हणून आपण हे वड्यांवरती डाळ थोडीशी लावून घेतलेली आहे। संपूर्णपणे डाळ लावणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही फक्त डाळ बारीक करून घेतलेलं मिश्रणसुद्धा वापरू शकता। ह्या पद्धतीने एका वेळी 2 ते 3 वडेच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत, कारण हे वडे आपण जास्त तयार करून ठेवले तर तळताना ते तेलामध्ये सुटले जातात किंवा वडे फुटले जातात। वडे तयार करण्या अगोदरच आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आहे व स्लो फ्लेमवर हे वडे दोन्ही बाजूने चांगले खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। वडे तळताना जास्त वेळ आपल्याला ते हलवून घ्यायचे नाहीत, नाहीतर वड्यांमध्ये जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होतं, वडे तेलकट होतात। दोन्ही बाजूने चांगले खरपूस रंगावरती वडे आपण तळून घेऊया। अजिबात हे वडे तेलामध्ये सुटलेले नाहीत। साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये एकदम स्लो टू मीडियम फ्लेमवर हे वडे तळून झालेले आहेत। रंग बघू शकाल, या पद्धतीने एकदम क्रिस्पी होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। एका वेळी 2 ते 3 वडे तयार करून स्लो टू मीडियम फ्लेमवर आपण चांगले खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत। काही मिश्रणाचे वडे आपण तळून घेतलेले आहेत। खूप मस्त कडक कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।